सन्मान्य अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य विक्रमजी पाचपुते साहेबांनी सर्पदंश प्रतिबंध उपचार आणि त्याच्याबद्दल प्रशासकीय उपाययोजनांच्या विषयी काही मुद्दे मांडलेत। विशेषतः त्यांच्या 2-3 मुद्द्यांमधला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आता जे काही सर्पदंशानं विशेषतः जे मृत्यू होत आहेत यांचं प्रमाण कमी करायचं असेल तर नेमका उपाययोजना, प्रसिद्धी, प्रचार आणि त्याचबरोबर ज्या पद्धतीच्या आता जे काही अँटी स्नेक व्हेनम्स आमच्याकडे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा सुधारणा करण्याबद्दल त्यांनी काही सूचना केल्यात। पहिला भाग असा आहे की आपल्याकडे ज्या पद्धतीनं 25/10/2023ला ICMRनं आमच्याकडे काही गाईडलाईन्स दिलेत आणि त्या गाईडलाईन्सप्रमाणे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल असेल, ग्रामीण रुग्णालय असेल, PSA असेल, या सगळीकडे ज्या पद्धतीनं लसी उपलब्ध करून द्यायला पाहिजे त्याची प्रोव्हिजन आपण केलेली आहे। त्याच्याबद्दलचं ट्रेनिंगसुद्धा आपण दिलेलं आहे आणि अवेअरनेस जो आहे त्याच्यासाठी ग्रामपंचायतीच्या बोर्डावरती प्रसिद्धी करण्यापासून सर्वत्र या सगळ्या गोष्टींची माहिती, कारण बऱ्याच वेळा असं होतं की भीतीपोटीच माणसं सर्पदंश झाल्यानंतर थोडासा घाबरण्यामुळे सुद्धा मृत्यू होतोय, त्या सगळ्या गोष्टींबद्दल सुद्धा स्पष्टता करतोय। विक्रमजी पाचपुते साहेबांच्या सूचना किंवा आजच्या या लक्षवेधीच्या निमित्तानं या सगळ्या IECचं जे काम आहे ते अजूनही चांगल्या पद्धतीने करण्याची शासनाच्या वतीनं आम्ही ग्वाही देतो। त्याला कारण असं आहे की आता एकूणच जर आपण बघितलं तर सर्पदंशामुळे मरणाऱ्या माणसांचं म्हणजे मृत्यू पावणाऱ्या जे काय प्रमाण आहे ते फार कमी आहे, अगदी 0.1 अशा पद्धतीचं आहे, पण भीती मात्र जास्त आहे। त्यामुळे या सगळ्या गोष्टींची फक्त योग्य वेळेत औषधोपचार होण्यासाठी गोल्डन आवर्समध्ये हॉस्पिटलमध्ये तो पेशंट पोहोचला पाहिजे, यासाठीची उपाययोजना करण्यासाठी अवेअरनेस करणं हा जो त्यांचा मुद्दा आहे त्याच्याबद्दल सरकार निश्चितपणाने तात्काळ त्याच्यावरती कारवाई करेल। दुसरा मुद्दा त्यांनी सांगितला की रिजनल व्हेनियम बँक्स करण्यासाठी आपल्याकडून एका बाजूला आम्ही असेल, दुसऱ्या बाजूला हाफकिन असेल आणि तिसऱ्या बाजूला फॉरेस्टची यंत्रणा असेल। खरं तर ह्या तिन्ही यंत्रणांना सोबत घेऊन बैठक घ्यावी लागेल, कारण हा 3 विभागाचा विषय आहे, पण हरकत नाही, विषय चांगला आहे। त्यामुळे आजच्या आपल्या या प्रश्नाच्या लक्षवेधीच्या निमित्तानं अशा पद्धतीची एक बैठक अधिवेशन झाल्यानंतर त्याला आपल्यालाही आम्ही निमंत्रित करू, गव्हर्नमेंट ऑफ इंडियातले जे एक्सपर्ट्स आहेत याच्यामधले त्यांनाही आम्ही निमंत्रित करू आणि काही पॉलिसी डिसिजन घेण्यासाठी आम्ही पुढे जाऊ। तिसरा मुद्दा आणखीन एक असा आहे, आपण 3 मुद्दे आहेत, कारण याच्यामध्ये 3 डिपार्टमेंट करणार। 3 डिपार्टमेंट ज्यावेळेला येतील त्यावेळेला पहिल्यांदा याच्यावरती एकतर हे बँक करायची आहे अँटी स्नेक व्हेनमची। आता ती बँक रिजनल बँक जर करायची असेल तर निश्चितपणाने त्याला पहिल्यांदा हाफकिन म्हटल्यानंतर वैद्यकीय शिक्षण करता विषय येईल, परत ते फॉरेस्टवाल्यांकडून आपल्याला घ्यायचं आहे, म्हणजे त्यांच्या परमिशन्सचे पार्ट येतील, म्हणजे 3 डिपार्टमेंटचा तो संयुक्तरित्या बैठक घेऊन ते काय आपल्याला डिसिजन घ्यायला लागतील ते घ्यावे लागतील। सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सुद्धा काही परमिशन्स लागतील, असाही पार्ट येईल, पण झालं तर ते निश्चितपणानं सर्वच अर्थानं उपयुक्त होईल। आणि दुसरा मुद्दा आपण सांगितला की या सर्पदंशाच्या एकूण सगळ्या प्रक्रियेमध्ये सुद्धा बऱ्याच वेळा सातत्यानं आपण सगळेजण मागणी करत असतो, खाजगी हॉस्पिटलमध्ये सुद्धा याच्याबद्दल ट्रीटमेंट घेतली जाते, त्याच्याबद्दलचा एक राईट प्रोटोकॉल व्हायला पाहिजे, आपण सगळ्यांनी सुद्धा त्याच्यावरती जे काय औषधोपचार होतोय त्याच्यावरती मदत मिळायला पाहिजे। आणि मग बऱ्याच लोकांची सातत्यानं लोकप्रतिनिधींची सुद्धा मागणी आहे की या आपल्या सर्पदंशाला सुद्धा नोटिफाईड डिसीजमध्ये घ्यावं। राज्य शासनाच्या वतीनं नोटिफाईड डिसीज करण्यासाठी विधी व न्याय विभागाला प्रस्ताव पाठवण्याची सुद्धा या निमित्तानं या लक्षवेधीच्या निमित्तानं आम्ही निर्णय घेतोय।